नमस्कार शेतकरी बांधवांनो. कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत मौजे आनवली तालुका पंढरपूर या येथे रवींद्र सिद्धनाथ भोसले यांच्या शेतावर आज आपण येथे त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत. तर त्यांनी सुरुवातीला आत्मा अंतर्गत शेतकरी गटाची स्थापना केली होती. त्या अंतर्गत आपण त्यांना प्रशिक्षणासाठी NIPHM येथे पाठवण्यात आलेलं होतं व ते प्रशिक्षण घेऊन आल्याच्या नंतर त्यांच्याकडूनच आपण त्यांचा अनुभव कसा होता हे त्यांच्या तोंडूनच ऐकू. नमस्कार, मी रवींद्र सिद्धनाथ भोसले, गाव आनवली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आम्ही आत्मा अंतर्गत जोगेश्वरी शेतकरी बचत गट स्थापन केलेला आहे 2024ला आणि 10 ड्रम थेरी याचा पण वापर आमच्या शेतामध्ये चालू केलेला आहे. आम्ही द्राक्ष, पेरू, ऊस अशी पिके घेतो. आमचं 10 ड्रम थेरी युनिटवर आधारित द्राक्ष आणि पेरू, ऊस याच्यासाठी वापर आमचा सातत्यानं 10 ड्रम थेरीचा गेल्या 4 वर्षापासून चालू आहे. 2021 पासून आम्ही वापरत असलेल्या 10 ड्रम थेरीची आपण पाहणी करूया. आपण जे 10 ड्रम थेरी वापरतोय त्यामध्ये प्रामुख्याने 10 ड्रम येतात. त्यामध्ये जमिनीतून सोडण्यासाठी 5 ड्रम आणि फवारण्यासाठी 6 ड्रम आहेत. एकूण 18 ड्रम येतात. त्यामध्ये जमिनीतून सोडण्यासाठी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. त्यामध्ये जे जमिनीतून 5 ड्रम वापरतो आपण त्याच्या अगोदर माहिती सांगतो. हा EM ड्रम आहे. EM2 जे मेपलचं EM येतं त्यापासून आपण EM2 तयार करतो आणि त्याचा जमिनीतून सोडण्यासाठी प्रति एकर 20 ते 50 लिटर आपण ड्रीपमधून देतो, पाण्याने पण देतो आणि स्प्रेला पण याचा वापर करतो. याचा वापर स्प्रेला केल्यामुळे आपल्या पाण्याचा pH कमी होतो. 10 मिली प्रति लिटरने हे वापरतो. 10 मिली प्रति लिटरनं वापरलं तर आपला आमच्या पाण्याचा स्वतःच्या 7.3 pH आहे, तो 6.7 पर्यंत कमी होतो. नंतर हा ड्रम जीवामृतचा ड्रम जे जमिनीतून सोडण्यासाठी 200 लिटर प्रति एकर वापरतो. जीवामृतमध्ये शेण, गूळ, गोमूत्र, बेसन पीठ, ताक असे. थेरीच्या ड्रम विषयी माहिती घेऊया. त्यामध्ये जमिनीतील ड्रम जीवामृत, 2 नंबरला येतो EMचा ड्रम, EM. नंतर फुलिक ॲसिड ड्रम, तिथं ह्युमिक ॲसिडचा एक ड्रम आहे. नंतर हा मायक्रोन्यूट्रंट DFचा ड्रम, त्यानंतर वेस्ट डिकम्पोजरचा ड्रम आणि फवारणीसाठी जे आपण ड्रम वापरतो त्यामध्ये मासळी अर्क, खेकडा अर्क, त्यानंतर आमिल अर्क, आलं, मिरची आणि लसूण वापरून हा केलेला अर्क आहे. हा कीटकनाशक म्हणून. आणि वेमेल अर्क, वेखंड मिरची, लसूण वापरून हा केलेला आहे आणि हे कीटकनाशक म्हणून वापरतो. आणि दशपर्णी अर्क म्हणून तिथं आहे, ज्याची एक आपण माहिती घेऊ. हा दशपर्णी अर्क याचा उपयोग आपल्याला कीटकनाशक म्हणून होतो. यामध्ये ज्या शेळ्या खाण्याच्या वनस्पतीचा पाला वापरून हा अर्क केलेला. कीटकनाशक म्हणून बेस्ट रिझल्ट आहे याला. सेंद्रिय शेती करताना आणि 10 ड्रम थेरी करताना आणि हे जर नंतर पिकाला वापरलं तर तुम्हाला काय काय अडचणी याच्यामध्ये आल्या? यामध्ये प्रामुख्याने अडचणी अशा काही नाही आल्या. फक्त थोडं कष्ट घ्यावं लागतं, निविष्ठा बनवावं लागते त्या घरी, त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आपण कशामुळे वळालात? 2021-20 नंतर कोरोनाच्या याच्यामध्ये खर्च वाढत गेला आणि द्राक्षाचे रेट कमी मिळायला लागले, द्राक्ष विकणं झाली. मग शेती खर्च परवडना झाला म्हणल्यावर एक युट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात आला की 10 ड्रम थेरीने 50% खर्च कमी होतो. त्यानंतर मग आम्ही या ड्रम थेरीकडे वळालो. यासाठी तुम्ही मार्गदर्शन कोणाचे घेतले? यासाठी आम्ही मार्गदर्शन कृषी घेतलं. तुम्हाला रासायनिक शेती व सेंद्रिय शेती या दोन्ही मधला फरक तुम्हाला आता काय जाणवतो सध्या? रासायनिक शेतीमध्ये आमचे जे जमीन आहे त्याचा ऑर्गॅनिक कार्बन आम्ही ज्यावेळेस ड्रम थेरी चालू केली त्यावेळेस चेक केलता तर 0.54 वर होता. 2021 सालचा रिपोर्ट आहे आमचा. आणि त्यानंतर आम्ही 2022ला रिपोर्ट चेक केला, 0.57 वर आला. आणि आता ह्या वर्षी जुलै 2025 मध्ये एक रिपोर्ट काढला आपण, तर 0.5 वर आपला ऑर्गॅनिक कर्ब गेलेला आहे आणि गांडुळाची संख्या पण वाढली आहे. लोन टू व्हरायटी आहे. नंतर ही माणिकची म्हणून व्हरायटी आहे आणि तिकडे एक आमची सुपर सोनाका ही व्हरायटी आहे. सुपर सोनाकाचं आम्ही एक्सपोर्टला देतो. आणि विशेष म्हणजे आमचं 10 ड्रम थेरी वापरल्यापासून रेसिड्यू फ्री ऑटोमॅटिक शॅम्पल येते. त्यासाठी आम्हाला विशेष असं काय लक्ष द्यावं लागलं नाही. शॅम्पल ऑटोमॅटिक रेसिड्यू फ्री झाल्यापासून आम्हाला काही जणांचा बेदाण्याविषयी रिस्पॉन्स चांगला भेटायला लागला. बेदाणा जे आमच्या ड्रम थेरीला भेट देत होते वगैरे, आम्ही बेदाणा पण विक्री चालू केली 2022 पासून. तर आमचा आता
बेदाणा स्वतःच्या ब्रँडने समर्थ फार्म फ्रेश या नावाने आमचा बेदाणा विकला जातो. आमची वेबसाईट पण आहे आणि Amazonवर पण आता अवेलेबल आहे आमचा बेदाणा आणि त्याला मागणी पण चांगली वाढत आहे सध्या. एक्सपोर्टला जी बाग आमची सुपर सोनाक असते त्याचा आम्हाला 12 टन माल साधारणतः ₹60 विकला आमचा. ₹7,20,000 आम्हाला उत्पन्न झालं ते. आणि जे आमचे बेदाण्याची बाग आहे त्यामध्ये आम्हाला 3.5 टनाचं ॲव्हरेज निघालं बेदाणा. तो आमचा ₹250 ने विकला होता. आणि जे द्राक्ष आहे लोकल मार्केटिंगला आम्हाला ₹45 पासून ₹65 पर्यंत लोकलला ह्यावर्षी रेट भेटला. आणि ॲव्हरेज लेव्हल बघितली तर पर एकरमध्ये आम्हाला ₹6,00,000 उत्पन्न मिळाले. त्यापैकी खर्च आमचा ₹1.5 लाख वगळता ₹4.5 लाख आम्हाला प्रॉफिट राहिले.